अकोल्यातील शेख मोहसीन मृत्यू प्रकरणात पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबियांशी संवाद साधत सांत्वन केले असून 4 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे। नागपूरमध्ये नियोजन केलं होतं, आता ते किरण येईल 2 दिवसामध्ये तिकडे। हो साहेब, त्यांच्या फॅमिलीमध्ये आपण त्यांना मदत करू। हो साहेब, 2 मुलं आहेत त्याला, लहान लहान, त्याचं शिक्षण वगैरे। हो साहेब, खूपच साहेब, तो एवढा साहेब त्यांनी पक्षासाठी एवढं काम केलं ना त्यांनी। मी मुंबईतच होतो, मी त्यासाठी तुम्हाला आलो होतो ना भेटायला। त्याचा फोटो पाठव ना मला, खूप ओळखायला। हो, तुमच्या सोबतचा फोटो पाठवतो साहेब, डॉक्टर साहेबांसोबत तुमच्या माझे। आणि त्याला आपण फॅमिलीला, परिवाराला मदत करू। हो साहेब, हो साहेब, ओके ओके। शिंदे गटाच्या शिवसेनेचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन यांच्या मृत्यू प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। कुटुंबियांनी हा घातपात असल्याचा आरोप करत हत्येच्या कटाचा संशय व्यक्त केला होता। या प्रकरणात आतापर्यंत 2 जणांना अटक करण्यात आली आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून शेख कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांचे सांत्वन केले। तसेच शिंदे गटाच्या शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव आणि जिल्हा विशेष प्रभारी ललित वानखेडे यांच्या हस्ते कुटुंबियांना 4 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली। या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे। माननीय पक्षनेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार अल्पसंख्याकांचे आमचे जिल्हा प्रमुख मोहसीन खान साहेबांचं दुःखद निधन झालं। ज्या दिवशी त्यांचं निधन झालं त्या दुसऱ्या दिवशी साहेबांनी संपूर्ण त्यांच्या मुलांचं शिक्षणाचा खर्च घेण्याचा शब्द दिला होता। त्या शब्दाला मान राखून आज आम्ही लोक सर्व, ललित वानखडे असो, गोवनकर गुरुजी, पांडेजी, जिल्हा प्रमुख यांच्या माध्यमातून आज त्यांच्या परिवाराला आम्ही शिक्षणाचा खर्चाचा पूर्ण जबाबदारी सोपवलेली आहे, धनराशी सोपवलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये साहेबांच्या आदेशानुसार त्यांच्या परिवारासोबत आम्ही ताकदीने उभे राहू आणि त्यांना जो पण खर्च येणाऱ्या काळामध्ये शिक्षणासाठी लागेल तो पूर्ण पक्षातर्फे माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडून दिला जाईल असं त्यांनी शब्द देऊन आम्ही इथून जात आहोत। NTV न्यूज मराठी, अकोला।